नमस्कार, एसेड न्यूजमधील आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया आजची विशेष बातमी। तिवसा बसस्थानकासमोर 16 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास 3 वाजता झालेल्या भीषण अपघातात 53 वर्षीय पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला असून 17 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे। भरधाव वेगाने असलेल्या दुचाकी पादचारी व्यक्तीस दिलेल्या जोरदार धडकेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। मृत व्यक्तीची ओळख संजय नामदेव पाटील वय 53 राहणार शेंदुरजना माहुरा तिवसा अशी असून गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव लक्ष्मी चौरागडे वय 17 वर्ष राहणार नागपूर आहे। दुचाकीस्वार राजेंद्र मोरे वय 18 राहणार अमरावती हा किरकोळ जखमी झालेला आहे। लक्ष्मी चौरागडे व राजेंद्र मोरे हे दोघेही अमरावतीवरून नागपूरला दुचाकीने भरधाव जात असताना तिवसा बसस्थानकाजवळून जाताना हा अपघात घडला। त्याचवेळी रस्ता ओलांडणाऱ्या संजय पाटील यांना दुचाकीची जबर धडक बसली। धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकी काही अंतरापर्यंत पादचाऱ्याला फरफटत घेऊन गेली आणि नंतर दुचाकीने अचानक पेट घेतली। घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तिघांनाही तातडीने तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र संजय पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी चौरागडे या युवतीला तातडीच्या उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालय हलविण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान पेट घेतलेल्या दुचाकीवरील आग तिवसा नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली। या भीषण अपघातात घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। या प्रकरणी तिवसा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे।